कारण 1,00,000 श्लोक पाठ आहेत त्यांचे. 1,00,000 श्लोक पाठ असणं म्हणजे तुमचं केवढं मोठं ज्ञान आहे. ते ज्ञान असल्याशिवाय तुम्ही उभेच राहू शकत नाही, कारण त्याच्याशिवाय लोकांना तुम्ही सांगणारच कसे. आणि म्हणून बहुत पाठांतर, किती पाठांतर हो. मला थोडासा दासबोध वाचल्यावर असं वाटतं मी दासबोध वाचला 4 वेळा वाचला. एकांचं मी कीर्तन ऐकायला गेलेले, ते म्हणले 100-150 वेळा वाचल्याशिवाय सांगूच नका दासबोध वाचला, कळणार नाही हो त्याच्याशिवाय. ते त्यांचे शब्द आहेत, पोचा तिथपर्यंत 4 वेळा वाचून काय सांगते, 4 वेळा वाचला. त्यामुळे बहुत पाठांतर ह्याचा समर्थांना अभिप्रेत असणारा अर्थ हा खूप मोठा आहे, जो मला प्राप्त होऊ दे रामा, हे मागणं ते मागतायत. दास म्हणे रे सद्गुणधाम, उत्तम गुण मज दे रे राम. समर्थांच्या आयुष्यात सगळं उत्तमच त्याने मागितलेलं आहे. आणि मी मगाशी म्हटलं तसं आपण जे पसारा घालणारे असतो, नाशिवंताचा पसारा, माझा मुलगा माझी मुलगी, मला हे गाडी घोडा, असलं काही समर्थ नाही. जे जे उत्तम आहे, जे जे उदात्त आहे, जे जे माझ्या आयुष्याला काहीतरी उदात्तपणा देऊन जाणार आहे, असं मागणं मागतायत. आणि त्यामुळे आतापर्यंतची प्रार्थना लक्षात घेतली तर सगळं उत्तम मागितलेलं आहे. आणि ते सगळं उत्तम त्या रामाकडे आहे, ते मला मिळावं, मी तसं व्हावं, ही अपेक्षा आहे समर्थांची. आता पुढचा भाग येतोय तो साधकांचा येतोय. म्हणजे बघा, समर्थ संप्रदायाची जी मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम ही त्रिसूत्री आहे, तसंच आहे की नाही. आता आपण प्रापंचिक आहोत, त्याच्यावरून त्या स्वतून आपण बाहेर आलो. त्या स्वमधून बाहेर आल्यावर मग मी समाजासाठी काही करू लागलो. त्या समाजासाठी करायला लागल्यावर मला एक उदात्त चित्र दिसलं. आणि आता मी साधक म्हणजे मी अद्वैत निरूपणाकडे वळतोय, ते वळावं अशी समर्थ आपल्याकडून अपेक्षा करतात. तेव्हा समर्थ त्याच्यात असं म्हणतात त्या प्रार्थनेच्या सुरुवातीला की पावन भिक्षा दे रे राम, दीन दयाळा दे रे राम. भिक्षा ही खूप पूर्वीपासून आहे, म्हणजे गोरक्ष आदिनाथांपासून भिक्षा हा प्रकार आहे. परंतु समर्थांनी त्याला तात्विक अधिष्ठान दिलेलं आहे. भिक्षेवर समर्थांचे मठ चाललेले आहेत. किंवा भिक्षा मागितल्यामुळे त्यावेळची जी गरज होती की गाव आणि गाव तपासलं जात होतं, घर आणि घर तपासलं जात होतं, काय समस्या येतात या गावांमध्ये हे कळत होतं. आणि त्यामुळे भिक्षा पद्धती चालू केली गेली. ही भिक्षा कशी दे, तर ही पावन दे, ही सात्विक दे. कारण आहार आणि मन ह्याचा संबंध आपल्यालाही माहिती आहे. जो स्वयंपाक करतो किंवा जो अन्नधान्य देतो तो ज्या काय म्हणू आपण मनोभूमिकेतून देतो, त्याचा परिणाम होतो आपल्यावर. आणि त्यामुळे रामा मला उदात्त कार्य करायचंय, तेव्हा जी भिक्षा माझ्याकडे येईल ती पावनच येईल, ती सात्विकच येईल. अशीच भिक्षा तू मला दे असं समर्थ मागतायत. दीन दयाळा दे रे राम, रामाला दीन दयाळा या नावाने हाक मारतायत. पुढे ते असं म्हणतात अभेद भक्ती दे रे राम, आत्मनिवेदन दे रे राम. बघा, भक्ती आणि उपासना ह्यात सुद्धा फरक आहे. उपासनेत कुठेतरी मी वेगळा राहतो, कारण मी उपासना करतो. पण भक्ती अशी आहे ना की जिथे मी अभेद होऊ शकतो, तो आणि मी वेगळा नाहीच आहोत, हा सुद्धा एक भाव भक्तीमध्ये अभिप्रेत आहे. आणि म्हणून अभेद असणारी भक्ती हे रामा तू मला दे, जिथे द्वैत शिल्लक राहणार नाही, असं समर्थ मागतात. त्यासाठी काय दे, तर आत्मनिवेदन दे रे राम. निवेदन म्हणजे समर्पण. माझं संपूर्ण समर्पण झाल्याशिवाय मला त्या अभेद भक्तीचा अर्थ कळणार नाही. म्हणून रामा तू मला आत्मनिवेदन दे. तद्रूपता मज दे रे राम, अर्थारोहण दे रे राम. मला ना तुझ्यामध्ये तद्रूप व्हायचंय रे रामा, तू आणि मी वेगळा नाही आहोत. ही जी भक्तीची भावना आहे ना ती तू मला दे. आता तुम्हाला सांगू का की आपण म्हणतो बघा, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्ती चारी साधी येल्या. याचा अर्थ एक देवळांचा अभ्यास करणारे त्यांचं प्रवचन मी ऐकायला गेले, त्यांनी असं सांगितलं की सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायोज्यता. आपली देवळच तशी बांधली आहेत आहोत. एक समजा पायऱ्या आहेत एखाद्या देवळाला, तुम्ही आणा डोळ्यासमोर की तुम्ही त्या पायऱ्या चढून वर गेले. सलोकता मुक्ती, खाली राहिला माझा प्रपंच, खाली राहिली सगळी व्यवधानं, मी आता वर गेले, मी त्या लोकात गेले. मी पुढे त्या मंदिरात जाते आणि आजूबाजूच्या मूर्ती बघते. सलोकता, समीपता, मी अजून समीप गेले त्याच्या. पुढे गाभाऱ्याच्या बाहेर मी उभी राहते, समोर बघते आणि म्हणते हा माझ्यासारखाच परमेश्वर.
तो आणि मी स्वरूपता. मला तो आणि मी काहीतरी साधर्म्य वाटायला लागतं. मी आत जाते, त्याच्याकडे बघते, तो माझ्याकडे बघतो. एक क्षण काहीच नाही, सायोज्यता. तिथे शिल्लक नाही उरत. मग तेणे मुक्तिचारी साधियला म्हणजे काय? देवाची ये द्वारी, असा आपल्या देवळांचा अर्थ आहे. आणि ही जी तद्रूपता आहे ना, ही तुम्ही तितक्या भावनेने गेलात तर सापडणार आहे. तुम्हाला सगळ्यांना सापडणार आहे हे समर्थ आपल्याला सांगतायत. आणि त्यासाठी अर्थारोहण देणार. हे जे संत सज्जन आपल्याला शब्द सांगतायत त्यातला अर्थ मला कळला तर मला हे कळणार आहे की मी कशी भक्ती करायची, मी त्या रूपाकडे कसं बघायचंय, मी कसं क्लिअर होत जायचंय माझ्या आयुष्यात. लक्षात ठेवा, क्लॅरिटी इज पॉवर. मी हे का करतोय हे जेव्हा मला एकदा कळतं तेव्हा मी त्याच्याकडे जास्त चांगल्या गोष्टी बघू शकते. परमार्थातही हे ऍप्लिकेबल आहे ना, जसं प्रपंचात आहे. त्यामुळे तो अर्थ मला कळू दे हे समर्थ मागणं मागतात. म्हणजे गणपतीचं वर्णन झालं, पण मी रामाचा दास. किंवा शंकरांची जी आरती आहे त्याच्यात ते म्हणतात, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक राम दासा अंत. म्हणजे रामांचं स्मरण आहेच मला. किंवा मल्हारी मार्तंडांची आरती आहे त्याच्यावरती असं म्हणतात की रघुवर नामस्मरणी शंकर सुखे निवाला, तो हा वल्लांत का अवतार झाला. म्हणजे ज्यांनी रामाचं नाव घेतलं ते शंकर, त्यांचा हा अवतार. मी आणि माझा राम यांचं विलिनीकरण म्हणजे वेगळे पण नाही, सतत ते एकत्र आहे. हा एक वेगळा भाग आरत्यांचा अभ्यास करताना मला जाणवला. क्षमा करा. पुढे समर्थांनी इतकं एक सवाई हा जो प्रकार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपण उपासना अटेंड करता. तर सवाई मला एक इतकी छान सापडली की मुळात सवाई हा एक वेगळ्या थाटणीने देवासमोर उभं राहून म्हणायचा एक प्रकार आहे. त्याच्यात काय असतं की परमेश्वराचं गुणवर्णन असतं, त्याच्या पराक्रमांचं गुणवर्णन असतं. समर्थांनी सगळ्या देवतांवर सवाया लिहिलेल्या आहेत, परंतु रामांवरची एक सवाई इथे संदर्भ आहे म्हणून मी म्हणून दाखवते की नाम श्रीराम सुंदर, नाम श्रीराम सुंदर ध्याती उमा महेश्वर सिंहासने रघुवीर अंकी सीता शोभली. लक्ष्मण महावीर, लक्ष्मण महावीर भरत शत्रुघ्न धीर हनुमंत जोडी कर देवर्षी गायला. ज्याचे ध्यानी रामदास, ज्याचे ध्यानी रामदास तेच ध्यान कल्याणास बंधू दत्तात्रयास राम प्रेमा लाधला. वर्णू राघवाचे यश, वर्णू राघवाचे यश श्री गुरूंचा नामघोष पूर्व पुण्य हे विशेष लक्ष पायी ठेविला म्हणावा जय जय. अशी ही जी सवाई आहे त्याचा इतका सुंदर अर्थ आहे की श्रीराम हे नाम अनेक अर्थांनी सुंदर आहे. ते नाम शंकर आणि पार्वती घेतात. ध्याती उमा महेश्वर या रत्नजडित सिंहासनावर रामराया बसलेले आहेत. कोण त्यांच्या बाजूला? तर त्यांच्या बाजूला जानकी माता बसलेल्या आहेत. पाठीमागे भरत, शत्रुघ्न, लक्ष्मण हे सगळे छत्र छामर घेऊन उभे आहेत. हनुमंत कुठे? समोर. प्राण सखा हनुमंत समोर हात जोडून उभा आहे. आणि रामांच्या लीलेचे स्वर ऐकायचे आहेत म्हणून नारदादी ऋषी, वशिष्ठादी ऋषी त्यांच्या लीलेचे गायन करतायत, त्यांचे ते गातायत लीला. पुढे समर्थ असं म्हणतात की अशा रामांचं मी ध्यान करतो. ध्यान करतो म्हणजे काय? तर त्या रामनामामध्ये मी पूर्णपणे बुडून गेलोय. माझ्या बरोबर कोण आहे? माझ्या बरोबर कल्याण आहेत आणि कल्याणाचे बंधू दत्तात्रय आहेत. हे वर्णन झाल्यावर शेवट समर्थ आपल्याला असं सांगतात की पूर्व पुण्य हे विशेष. पूर्व पुण्य जर असेल तरच हा नामनाद आपल्या अंतरामध्ये चालू राहू शकतो. तेव्हा हा नामनाद हे तुम्ही घ्या, तुम्ही लक्ष ठेवा ह्या गोष्टीकडे. म्हणजे समर्थांच्या या सगळ्या प्रार्थनांमध्ये श्रीराम उभे करता करता तुम्ही काय करायचंय हे आपल्याला ते सांगतात. आणि असे सांगत पुढे समर्थांचे मी कसे भाव. दुसऱ्या ज्या ओव्या आहेत पुढच्या त्या कीर्तनकार प्रवचनकारांसाठी आहेत आणि त्याच्या पुढच्या ओव्या त्या साधकांसाठी आहेत की अद्वैत मला साधलं पाहिजे म्हणूनच्या ओव्या आहेत. आता आपण बघूया. कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. कोमळ वाचेचं महत्व आपल्याला वारंवार आपल्या प्रपंचामध्ये जाणवतं. खरं सांगा की संवाद जर चांगला नसेल तर आपली कुटुंब टिकतील का?
त्यामुळे समर्थ जे म्हणतायत की शब्द निवडून बोलावा किंवा कठीण शब्द वाईट वाटते, हे तो प्रत्यय येते तरी मग कर्कश बोलावे ते काय निमित्त? कळतंय ना मला की नाही आत्ता बोलायला पाहिजे, परंतु मी बोलून जाते पटकन काहीतरी आणि त्यामुळे कोमळ शब्दांचीच मला गरज आहे. त्याचा दुसरा अर्थ असाही आहे की समर्थांना संघटना उभी करायची होती. 4 लोकात जेव्हा तुम्ही जाता तुमच्या शब्दांवर तुमचा वचक हा असलाच पाहिजे. चालेल का बोलून? आता साधं आणखी गाडीच्या चाकाला आपण जर वंगण घातलं नाही तर ती गाडी ती चाकं मोडतात. तसं आहे की नाही नात्यांचं, त्याला जर माधुर्य दिलं नाही, त्या मधुर शब्दांचं वंगण आपण घातलं नाही तर ती कोलमडून जातील नाती. आणि त्यामुळे कोमळ वाचा तेरे राम हा शब्दच. आणि दुसरं की रामरायात असे असले पाहिजेत. रामांनी आज इतका मोठा जो त्यांचा जो सांभाळला प्रपंच तो कोमल शब्दांनी सांभाळलेलं अनेक उदाहरण आहे. संवाद जे आहेत राम सीतेचे किंवा रामाचे लक्ष्मणाचे, त्याच्यात अतिशय कोमल संवाद रामरायांनी केले आहेत. त्यामुळे ही वाचा तू मला दे. पुढे समर्थ असं म्हणतात, विमळ करणी तेरे राम, मळ नसलेली अतिशय पारदर्शक अशी कृती हे रामा तू मला दे. म्हणजे माझा जो व्यवहार आहे तो पारदर्शक व्हावा, दुसऱ्याच्या मदतीसाठी व्हावा. मला गरज आहे तर मी मदतही मागायला पाहिजे आणि दुसऱ्याला गरज आहे तर मी मनापासून सहकार्याचा हात पुढेही केला पाहिजे. आता हात पुढे करणं याच्यावरून मला एक गोष्ट आठवली जी विमळ करणीशी निगडीत आहे. आपल्या ज्येष्ठ समाजसेविका आहेत राणी म्हणून, त्यांचे वडील एकदा त्यांच्याकडे आले होते. त्यांच्या पुस्तकामध्ये हा प्रसंग नमूद आहे आणि ते म्हणाले की राणी तुम्ही खूप छान समाजसेवा करताय, तुमचा सगळा समूह जो आहे छान आहे, पण मी तुला सांगू का की समाजसेवा करताना नकळत एक अहंकार येतो आपल्या मनात. तर त्या म्हणाल्या नाही बाबा असं काही नाही आहे. तर ते म्हणाले लक्षात ठेव राणी, आपण एखाद्याला वस्तू देतो ना तेव्हा माझा हात असा असतो, मी देतोय माझ्याकडे आहे, त्याच्याऐवजी उलटं करावं राणी. आपल्याकडे जे आहे ते आपल्या ओंजळीत भरावं, ते धरावं समोरच्या जो असेल त्याच्यासमोर आणि त्याला म्हणावं तू वरतून घे. म्हणजे हा जो छोटासा अहंकार आहे कृतीतला तो सुद्धा आपल्या मनात डोकवत नाही. मग विमळ करणी म्हणजे काय यासाठी दुसरं उदाहरणच नाही की छोटा सुद्धा अहंकार मी घरच्यांसाठी जरी काही करत असले बाहेरच्यांसाठी तरी तो अहंकार माझ्या चित्ताला चिकटला नाही पाहिजे. इतकी विमळ करणी हे रामा तू मला दे. प्रसंग ओळखी तेरे राम, धूर्त कळा मज तेरे राम. प्रसंग ओळखी, मी गोड बोलेन, मी चांगलीच वागेन सगळ्यांची, पण समोरचाच काय, तो तशाच दृष्टिकोनातून बघतोय का, त्याला ते हवंय का, तर हे ओळखणं जे आहे ते तू मला दे. साधं आहे की शिवाजी महाराज जेव्हा अफजल खानाला भेटायला गेले तेव्हा तो म्हणतच होता की बेटा आव, त्याला बेटा म्हणत होता, तू माझा मुलगा आहेस म्हणत होता. पण शिवाजी महाराज अतिशय चाणाक्षपणे गेले होते, वाघनखं घालून गेलेले होते, चिलखत घालून गेलेले होते, ते सावध होते म्हणून ते वाचले. म्हणजे प्रसंगाचं गांभीर्य असणं, प्रसंग ओळखणं हे फार आवश्यक आहे व्यवहारात वागताना. त्यामुळे अशी प्रसंग ओळखी तू मला दे. धूर्त कळा मज तेरे राम. आता धूर्त हा शब्द आपण थोड्या वाईट अर्थाने घेतो, पण खरं चाणाक्ष किंवा पुढे काय होणार आहे याचा अंदाज घेण्यासाठीचा शब्द आहे. किंवा समयोचितता, एक एक वेळ असते बघा ती आपल्याला ओळखावी लागते. आता त्याच्यासाठी एक जरा गमतीशीर उदाहरण आहे पण देते. पूर्वीचं गावाकडचं घर आणा डोळ्यासमोर, जेवणं वगैरे झाली आहेत, एकत्र कुटुंब आहे मोठं आणि तेवढ्यात त्यांच्याकडे काही पाहुणे आले. आता खरं म्हणजे त्या सुनांना लेकींना सवय आहे की पाहुणे येत आहेत स्वयंपाक करायचं, पण त्या दिवशी काहीतरी स्वयंपाकघरात गडबड चालली. तर ती एक आजीबाई आहे ती बोलवते एकीला, काय चाललंय तुमचं, करा ना पटापट स्वयंपाक, काय तुम्ही चुळबुळ करताय. तर ती त्यातली एक सून म्हणते अहो काय झालंय, तेल संपलंय. खरं असं कधीच होत नाही पण आज झालंय. बरं देवाशी दुकानं नाही आहे तो आजूबाजूला की जाऊन पटकन आणावं, आता काय करू. ती आजीबाई म्हणते थांब काळजी नको करू, एक काम कर, वरती माळ्यावर आहे ना वर्षभराचं लोणचं घातलंय आपण, छान दादरा बिद्रा बांधून ठेवलंय सगळं, ते काढ आणि बुरशी येऊ नये म्हणून तेलाचा असा एवढा मोठा थर दिलाय त्याच्यावर, ते काढ आणि ते तेल वापरा, काही कुणाला कळणार नाही. त्या सुनबाई ते तेल काढतात, ते छान वापरतात आणि खरं सांगू का त्या दिवशीची जास्त छान होती आमटी भाजी. पाहुणे म्हणतात अहो अशी चुरचुरीत आमटी खाल्लेली नाही.
अशी ही जी आता ह्याला काय म्हणतात तर समयोचितता, ती वेळ निभावून देणं आवश्यक आहे त्याला. त्यामुळे असे गुण तुमच्यात असणं हे आवश्यक आहे.